श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे जिद्दी सुनबाई। अगं रश्मी, तुम्ही अजूनही भाड्याच्या घरात राहता का? स्वतःचं घर नाही का अजून? अगं आमच्याकडे पाहुणे आल्यावर आम्ही स्वतःच्या घरी बसवतो, तुमचं काय अजून भाड्याच्या खोलीतच का? पिंपळगावातल्या पाटील काकांच्या घरी मंगलमय वातावरण होतं। त्यांचा मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा होत होता। पांढऱ्या शुभ्र टेंटमध्ये सजावट, हलकी सुरेल गाणी आणि प्रत्येक तोंडावर एक बोलक्या हास्याची छटा होती। गावातल्या सगळ्या नातेवाईकांना आमंत्रण होतं। रश्मी, तिचा नवरा मोहित आणि सासू सासऱ्यांसोबत आली होती। रश्मी तिच्या साडीसारखा उठावदार चेहरा, नाकात छोटीशी मोत्याची नथ आणि खांद्यावर लाडकी लेक सोनलची बॅग, साधेपणातही ती उठून दिसत होती। पण तिच्या मनात मात्र वादळ होतं, कारण तिचं घर, तिचं अस्तित्व आणि तिच्या स्वाभिमानावर कायम कुणीतरी कुठून तरी शिंतोडे उडवत होतं। आणि थोड्या वेळापूर्वी तिने तेच वाक्य ऐकलं होतं। संध्याकाळची वेळ होती। सगळे थोडे थोडे गट करून गप्पा मारत होते। मोहित आपल्या चुलत भावांबरोबर बोलण्यात मग्न होता, तर रश्मी स्वयंपाकघरात मदत करत होती। तेवढ्यात एका कोपऱ्यातून काकूंच्या टोमण्यांचा सूर आला। अगं वहिनी, तुमचं काय? सगळं भाड्याचंच ना? घरही, किचनही आणि सुनबाईचं स्वप्नही? हा आवाज थेट रश्मीच्या काळजावर घाव घालणारा होता। तिच्या डोळ्यात क्षणात पाणी आलं, पण तिने ते वळूनही पाहिलं नाही। फार काही न बोलता ती आपल्या सोनलला जवळ घेऊन बसली, तरी सुद्धा मागच्या आवाजांचे बाण थांबले नाहीत। आमचं बघा, घर म्हणजे बंगला, 2 गुंठ्यामध्ये सगळं आपलंच। आणि वहिनी, तुमचं काय? अजूनपर्यंत पाटील यांच्या ओटीवर भाड्यानेच राहायचं ठरवलंय वाटतं। रश्मीचे हात घट्ट झाले। पोटात एक जळजळीत खतखत जाणवत होती। ती एक सून होती, पण तिने कधी घर सांभाळण्यात कमतरता आणली नव्हती। तिचा नवरा मोहित एका सरकारी कार्यालयात कारकून होता। पगार बऱ्यापैकी, पण गावात स्वतःचं घर घेणं त्या पगारात अशक्यच होतं। मोहितला कुठलीच हाव नव्हती। त्याचा एकच हेतू होता, संसार नीट चालला पाहिजे। पण रश्मीचं वेगळंच स्वप्न होतं, स्वतंत्र घर, स्वतःचं एक निवासस्थान, जिथे कुणीही टोमणे मारू शकणार नाही। त्या रात्री घरी परतल्यावर रश्मी एकदम शांत होती। सासूबाईंच्या चेहऱ्यावर चिंता होती। काय झालं ग रश्मी? तू अशी गप्प का? काही नाही आई, फक्त विचार करत होते। रश्मी तशी फारशी रडणारी नव्हती, पण त्या रात्री ती खिडकीजवळ उभी होती। रात्र शांत होती, पण तिच्या आतून एक प्रचंड आवाज उठत होता। आता पुरे झालं, टोमण्यांनी नाही, यापुढे उत्तराची वेळ आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीसारखा दिनक्रम सुरू झाला, पण रश्मीच्या डोळ्यात एक वेगळा ठामपणा होता। ती मोहितचा टिफिन देत म्हणाली, मोहित, तू वेळ काढून घरी लवकर येशील का आज? का काही विशेष? हो, बोलायचं आहे। मोहितने काही न विचारता मान डोलावली। तो रश्मीच्या स्वभावाला ओळखून होता। ती जेव्हा काही ठरवते तेव्हा काहीतरी मोठं घडतं। संध्याकाळी मोहित घरी आल्यावर त्याच्यासमोर गरम पोहे आणि चहा होता, आणि रश्मीच्या हातात एक वही। ही काय आहे? माझी योजना। मोहितने भुवया उंचावल्या। रश्मीने अत्यंत संयमानं आणि ठामपणे सांगितलं, मी ठरवलं आहे मोहित, मी बिझनेस सुरू करणार आहे। कसला बिझनेस? जे मी उत्तम करते, हस्तनिर्मिती वस्तू। मी फोडणी मसाले, लोणचं, हाताने बनवलेले कपडे, राख्या, वेताच्या बॅगा, हे सगळं मी बनवते, आणि आता मी ते ऑनलाईन विकणार आहे। मोहितने हसून विचारलं, इतकं सगळं तुझ्या हातात आहे खरं, पण हे शक्य आहे का ग? खर्च, वेळ, गुंतवणूक, सुरुवात लहान असेल, पण यश मोठं असेल। मला आपलं स्वतःचं घर हवं आहे मोहित, आपलं, जिथे कुणी भाड्याचं म्हणून हिणवणार नाही
आणि त्यासाठी वाट बघणं नको, ते आपल्याला घडवावं लागेल. ती रात्र त्या दोघांनी स्वप्न रंगवण्यात घालवली. त्या स्वप्नांना आकार देण्यासाठी दुसऱ्या दिवशीच रश्मीने एक ऑनलाईन पोर्टलवर आपले पहिले उत्पादने अपलोड केली. रश्मीच्या दिवसाची सुरुवात आता पहाटे 5 वाजता होत होती. उठल्यावर पूजा, मुलीचा डबा, घरकाम आणि मग तिचा बिझनेस. शेजारच्या माईंकडून ती दररोज 4 किलो भाज्या विकत घ्यायची. त्यातून लोणचं, ठेचा आणि खास मसाले तयार करायची. एकदा ऑर्डर आली की स्वतः पॅकिंग करायची, हाताने डिझाईन काढायची आणि डाकातून पाठवायची. सासूबाईंना सुरुवातीला थोडं विचित्र वाटलं. सुनबाईला काय व्यापारी व्हायचंय का, घर बघावं की. पण मोहितने सांगितलं, आई ती हे आपल्यासाठी करते. आपण तिचा आधार झालो तर ती आभाळ गाठेल. पंधरवड्यातच तिच्या उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळू लागला. एका ग्राहकाने त्यांचं लोणचं पुण्यातल्या एका मोठ्या किराणा दुकानात नेलं आणि तिथून एक छोटी ऑर्डर आली, 50 बाटल्या. रश्मीला आनंदाने रडू कोसळलं. हे यश केवळ ऑर्डरचं नव्हतं तर स्वाभिमानाचं होतं. मात्र यशाची वाट सोपी नव्हती. एका दिवशी पावसामुळे तिची तयार मालाची डिलिव्हरी खराब झाली. ती डब्यातून गळून गेली आणि ग्राहकाने परत केली. एकाच वेळी 3000 रुपयांचे नुकसान. रश्मीचा चेहरा उतरला. मोहितला सांगताना डोळ्यात पाणी आलं. मी काहीच योग्य करत नाहीये मोहित, माझी चूक. मोहितने तिला थांबवत हात धरला. रश्मी, पैसा परत येतो, पण मी तुझ्या आत्मसन्मानाला घाव लागू देणार नाही. चल आपण दोघं मिळून हे पार करू. त्या दिवसानंतर मोहितने तिच्या पॅकेजिंगमध्ये मदत करायला सुरुवात केली. सासूबाईंनी आपल्या हाताने मसाले वाटायला सुरुवात केली. सासऱ्यांनी गावात दुकानांशी संपर्क साधून उत्पादन विकायला मदत केली. रश्मीचं स्वप्न आता सगळ्यांचं झालं होतं. एका महिन्याने रश्मीने आपल्या वहीत एक आकडा लिहिला, 23,520. हा तिचा नफा होता, केवळ तिच्या जिद्दीचा. ती एकटी नव्हती आता. तिच्या पाठीशी एक कुटुंब होतं आणि तिच्या मनात एक ठाम निर्धार. हे फक्त सुरुवात आहे, ती स्वतःशी म्हणाली. घर हवंय, होईल, पण केवळ भिंतींचं नाही, अभिमानाचं घर. सकाळचे 6:30 वाजले होते. आकाशात अजूनही पांढऱ्या शुभ्र धुक्याची शाल पसरली होती. गल्लीत एखादा दूधवाला सायकलवरून येत होता. काही जण भाजी घेण्यासाठी बाहेर पडले होते, तर रश्मीच्या स्वयंपाकघरातून मसाल्यांचा खमंग सुवासाने पूर्ण घर दरवळलं होतं. सोनम शाळेसाठी तयार होत होती. मोहित पेपरमध्ये डोळे घालून बसलेला आणि सासूबाई खांद्यावर ओढणी टाकून देवघरात पूजेसाठी तयार होत होत्या. पण या सगळ्यांच्या मागे रश्मीचा चेहरा एक वेगळ्याच तेजाने झळकत होता. जणू ती आता एका घराची जबाबदार सूनबाई नव्हे, तर एक उद्योजिका, एक स्वप्न पाहणारी महिला बनली होती. मागच्या महिन्यातल्या नुकसानीनंतर तिने आपला व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी अधिक नियोजन सुरू केलं होतं. मोहितने तिच्यासाठी एक जुना लॅपटॉप आणून दिला होता. त्यावर ती संध्याकाळी उशिरापर्यंत बसून ग्राहकांचे ईमेल, फीडबॅक आणि नवीन प्रोडक्टची यादी तयार करत होती. तूच आहेस खरी शिल्पकार, मोहित रश्मीला हसत म्हणाला. रश्मीने घराच्या खोलीत एका कोपऱ्यात एक छोटी वर्कस्टेशन बनवली होती. एका टेबलावर मसाले, बॉटल्स, लेबल्स, झिप, बॅग्स ठेवल्या होत्या. बाजूला लॅपटॉप, रजिस्टर आणि एक पांढऱ्या रंगाची मखमली वही, ज्यात ती दररोज कमाई, खर्च आणि ग्राहकांच्या नोंदी लिहित होती. एका संध्याकाळी मोहितने तिचा काम करत असलेला चेहरा पाहिला. केस थोडे अस्ताव्यस्त, कपाळावर घाम, पण चेहऱ्यावर शांत आत्मविश्वास. त्याला वाटलं, ही फक्त रश्मी नाही राहिली, ही आता त्या घराची मूळ वास्तू बनली आहे. त्याने हसून विचारलं, थांब ग, थोडी विश्रांती घे ना.
रश्मीने डोळे वर करून पाहिलं. विश्रांती जेव्हा घर होईल तेव्हा घेईन मोहित. आता मला वाटतंय हे स्वप्न माझं नाही राहिलं, आपल्या सगळ्यांचं झालंय. स्वप्न मोठं होतं पण कुटुंबाची साथ होती. रश्मीच्या व्यवसायाला नाव दिलं गेलं होतं, रश्मी हस्तकला. तिने एका सोशल मीडिया पेज सुरू केलं. तिच्या उत्पादनांचे सुंदर फोटो, ग्राहकांचे अनुभव आणि तिचे स्वतःचे व्हिडिओ. अगदी सहज आणि खरं बोलणारी ती. रक्षाबंधन जवळ येत होतं. सोनलच्या शाळेतील एक शिक्षक त्यांच्या पत्नीसाठी तिच्या बनवलेल्या राख्या विकत घेऊन गेले. मग त्यांची शेजारीण आली, मग तिच्या शेजारीण, आणि पाहता पाहता ऑर्डर्स वाढू लागल्या. सासूबाईंना हे बघून आनंदही होत होता आणि आश्चर्यही. एके दिवशी त्यांनी विचारलं, रश्मी, या मिरचीच्या ठेच्यात असं काय आहे ग की लोक वेडं होतात? रश्मीने हसून उत्तर दिलं, आई, तुमच्या हातचा हातसडा आहे त्यात, त्यामुळे चव वाढते. सासूबाई गालातल्या गालात हसल्या. त्या दिवसापासून त्या स्वतः हात लावून लोणचं आणि ठेचा वाटायला लागल्या. मोहित कामावरून परतल्यावर आता जेवणानंतर तिला बॉटल, पॅकिंग, बॅगिंग, स्टिकर लावणं यासाठी मदत करू लागला. एकत्र गप्पा करत, काम करत ते दोघं अधिक जवळ आले. रश्मी, एक दिवस तो म्हणाला, आपण हक्काचं घर घ्यायचं असं तू म्हणालीस ना, आपण प्लॅन करूया का? रश्मी थोडी थबकली. खरंच? हो, मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. तू या घराची खरी मालकीण आहेस. आता आपल्या घराची जबाबदारी तुझ्याही खांद्यावर आहे. ती रात्र दोघांनाही झोप आली नाही. ते स्वप्नाच्या नकाशावर आपलं हक्काचं घर रेखाटत राहिले. व्यवसायात जेव्हा यश मिळू लागतं तेव्हा अडचणीही हळूहळू वाढू लागतात. एका आठवड्यात एका ग्राहकाने तिच्या उत्पादनाबद्दल तक्रार केली. बॉटल फुटलेली आली. त्यानंतर एका कुरिअर कंपनीने तिचं सामान हरवलं. अखेरच्या दिवशी तिचं बँक अकाउंट फ्रीज झालं, कारण केवळ एका कागदपत्राची प्रत सादर केली नव्हती. रश्मीचा संयम तुटायला लागला. ती रडत म्हणाली, मोहित, मला वाटतं मी थांबावं. या फार जास्त अडचणी होत आहेत माझ्यासाठी. मी एवढं नाही झेपू शकत. मोहित तिला जवळ घेत म्हणाला, स्वप्न पाहणं सोपं आहे रश्मी, पण त्याच्यासाठी झोप हरवणं, रडणं, झिजणं आणि तरीही चालत राहणं हेच खरं धाडस आहे. तूच म्हणाली होतीस ना, आपण हे आपल्यासाठी करतोय, मग आता माघार नको. तो तिच्या हातात तिची वही ठेवतो. या वहीत तू तुझी पहिली ऑर्डर लिहिली होतीस, आठवतंय? ती ओले डोळे पुसत म्हणाली, हो. तर मग याच वहीत पुढचं यशही लिहायचं आहे. सासरे बुवा जे अनेक वर्ष शिक्षक होते, त्यांनी आपल्या जुन्या ओळखी वापरून गावातल्या एका प्रदर्शनात रश्मी हस्तकलासाठी स्टॉल मिळवून दिला. सासूबाई म्हणायच्या, माझी सून लाखात एक आहे. त्या लोकांना अभिमानाने सांगायच्या, आमची रश्मी आहे, तीच आहे खरी आमच्या घराची कमाई. सोनलही आता आईच्या ऑर्डरबरोबर ऑनलाईन ऑर्डर चेक करायला मदत करायची. आई, या ग्राहकाला फीडबॅक पाठवलास का? हे तिचं रोजचं वाक्य झालं होतं. रश्मीला हे सगळं अजून जास्त मजबूत करायचं होतं. रविवारी गावात भव्य प्रदर्शन भरलं. रश्मी हस्तकलाचा स्टॉल सुंदर सजवलेला होता. लोणचं, मसाले, हस्तनिर्मितीच्या वस्तू, लहान सहान राख्या, फुलांच्या वेण्या, शिवणकामाचे सुबक कपडे, सगळं अत्यंत उठावदार. लोक गर्दी करत होते. रश्मीला कुणी बायको म्हणून ओळखलं नाही. ती हस्तकला उद्योजिका रश्मी मोहित देशमुख म्हणून ओळखली जाऊ लागली. सगळ्या नातेवाईकांच्या नजरा तिच्यावर होत्या, विशेषतः त्या ज्यांनी तिला भाड्याचं घर असलेली म्हणत टोमणे मारले होते. त्यांच्याच पुढे आता एक सुवासिक सुवास असलेली, आत्मविश्वासाने झळकणारी रश्मी उभी होती. त्या रात्री रश्मी एका डायरीत लिहित होती, आजचं स्वप्न उद्याचं वास्तव्य होण्यासाठी एकाच गोष्टीची गरज असते,
ती म्हणजे जिद्द. एका बाईची ताकद तिच्या वाक्यात नाही तर तिच्या कृतीत दिसते आणि रश्मीने ती ताकद जगाला दाखवायचं ठरवलं होतं. गावाच्या प्रदर्शनात झालेलं यश हे रश्मीसाठी एक उंबरठा ठरला. लोकांनी तिच्या वस्तूंना दिलेला प्रतिसाद, तिला मिळालेला सन्मान आणि सासूबाईंनी डोळ्यात पाणी आणून तिचं घेतलेलं कौतुक या साऱ्यांनी तिच्या हिमतीला पंख दिले होते. पण रश्मीला हे यश क्षणिक वाटत नव्हतं. तिचा हेतू आता एक उघड दुकान सुरू करण्याचा होता. स्वतःचं लहानसं दुकान जिथं तिच्या हातून तयार झालेली हर एक वस्तू तिच्या स्वतःच्या नावाने विकली जाईल. रश्मी हस्तकला हे ब्रँड नाव तिने आता प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन आणि GST नंबरसाठी पुढे नेलं. तिचं जग हे भाजी आणण्यापासून सोशल मीडिया पोस्ट तयार करण्यापर्यंत बदललं होतं. पण तिच्या डोळ्यात अजूनही घर बांधण्याचं स्वप्न होतं, पक्क स्वतःचं घर. एवढं सगळं असतानाही संकट कुठं थांबतं? एका दिवशी सोशल मीडियावर एका ग्राहकाने तक्रार केली. त्यांच्या मसाल्यात ढेकूण सापडला आहे अशी पोस्ट टाकली गेली. ही पोस्ट इतकी व्हायरल झाली की एकाच रात्रीत रश्मीचा पेज डाऊनरेट होऊ लागला. मोहितने घरी आल्यावर रश्मीचा चेहरा पाहिला. डोळे सुजलेले, मोबाईल हातात आणि स्क्रीनवर तीच पोस्ट पुन्हा पुन्हा पाहणारी ती. मी संपले मोहित. लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाहीयेत. आता हे सगळं माझं कष्ट एका रात्रीत संपणार आहे. मोहितने तिच्या हातून मोबाईल घेतला आणि शांतपणे म्हणाला, जर ती तक्रार खरी असेल तर आपली जबाबदारी स्वीकारायची, पण जर ती खोटी असेल तर मी तुझ्यासोबत आहे. दोन्ही वेळा मी तुझ्या पाठीशी असेन. रश्मीने तक्रार असलेल्या ऑर्डरचा ट्रॅकिंग नंबर, बॅच नंबर आणि त्या दिवशीचं तयार मालाचं रेकॉर्ड आणि सगळे पुरावे गोळा केले. तिने स्वतः त्या ग्राहकाशी संपर्क साधला. पुढे लक्षात आलं की त्यांना रश्मीच्या नावाने माल मिळालेला नव्हता. तो दुसऱ्या एका सब डीलरकडून पाठवला गेला होता, ज्याने नकली माल तिच्या नावाखाली विकला होता. हे समजताच रश्मीने स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. सोशल मीडियावर स्वतः स्पष्टीकरण देत पुराव्यासहित तिने व्हिडिओ पोस्ट केला. माझ्या कामात पारदर्शकता आणि दर्जा हेच माझं मूल्य आहे. मी तुमचा विश्वास कधीही तोडणार नाही. पण जर कोणी तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर मी शांतपणे गप्प बसणार नाही. हे पाहून तिच्या ग्राहकांनी पुन्हा तिला पाठिंबा दिला. ज्यांनी ती पोस्ट शेअर केली होती त्यांपैकी अनेकांनी ती हटवून नंतर सॉरीसहित तिचं कौतुक करायला सुरुवात केली. सासूबाई, ज्यांना पूर्वी व्यवसायाची कल्पनाही धक्का देणारी होती, आता पूर्ण काळजी घेत असत. रश्मी, आज लाल मिरची कमी पडली. उद्या सकाळी मी मिरची मार्केटमधून आणते. हळदीसाठी नवीन डबे घेतलेत ग, तेच वापर. कधी कधी त्या चुकून एखाद्या गोष्टींचा साठा विसरायच्या, तरी रश्मी त्यांना ओरडत नसे. उलट त्यांची हळूहळू वाढती उत्सुकता बघून तिच्या डोळ्यात प्रेम दाटायचं. सासूबाईंनी तिच्या व्यवसायाचा एक भाग होणं हे रश्मीसाठी यशाचं दुसरं नाव होतं. एका दिवसाची गोष्ट. मोहित रश्मीला म्हणाला, आपण घरासाठी प्लॅन करायला हवंय. अजून थोडे पैसे हवेत मोहित. मी अजून 1 महिना थांबते, मग मी बोलते बँकेत लोनसाठी. तुला वाटतं फक्त तुझ्याच कमाईवर हे होईल का? का नाही होणार? ती जिद्दीने म्हणाली. मोहित हसला. म्हणूनच तर जिद्दी सुनबाई आहेस तू. ते दोघे बँकेत गेले. रश्मीने सर्व डॉक्युमेंट्स, व्यवसायाची उत्पादन पत्रकं, सोशल मीडिया पोर्टफोलिओ सगळं व्यवस्थित सादर केलं. बँक मॅनेजरने पाहिलं. तुम्ही स्वतःहून हे सुरू केलं? रश्मीने अभिमानाने मान हलवली. आणि आता हे घरही स्वतः करणार आहे. 15 दिवसात लोन मंजूर झालं. एक लहानसा प्लॉट शहराच्या कडेला मिळाला. प्लॉट पाहायला गेल्यावर रश्मी त्या मातीला हात लावून थांबली. ही माती आता माझी आहे मोहित. जशी ही माणसं माझी झाली तशीच. सोनलने उडी मारत विचारलं,
आई, आपलं घर कधी तयार होईल? रश्मी हसून म्हणाली, तू रोज प्रार्थना करत जा, आपलं घर लवकर उभं होईल. घराच्या बांधकामाचा पाया रश्मीने आणि मोहितने दोघांनी एकत्र खोदला. त्या क्षणी सासूबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आज माझ्या सुनबाईनं खरंच सगळं बदलून टाकलं. घराचं बांधकाम सुरू झालं. त्याच वेळी रश्मी हस्तकलाचं पहिलं शहरातलं स्टॉल एका ट्रेंड फेअरमध्ये उघडलं गेलं. लोक म्हणू लागले, ह्या बाईचं आत्मभान आणि समर्पण बघा, खरंच ही एक रोल मॉडेल आहे. एका इंग्रजी मासिकात तिच्या यशाची स्टोरी प्रसिद्ध झाली. फ्रॉम डॉटर इन लॉ टू बिझनेस आयकॉन. सासऱ्यांनी ती कॉपी फ्रेम करून घरात लावली. सोनलने ती शाळेत घेऊन गेली आणि सांगितलं, ही माझी आई आहे. ज्या नातेवाईकांनी अपमान केला होता ती वेळ पुन्हा आली होती. त्याच नातेवाईकांच्या घरी एक सोहळा होता जिथं रश्मी कुटुंबासोबत गेली. त्यावेळी त्या मावशीने पुन्हा एकदा थट्टेचा सूर लावला. काय रश्मीबाई, अजून दुकान चालू आहे का की बंद पडलं? रश्मीने हसून उत्तर दिलं, चालू आहे मावशी, आणि आता आम्ही स्वतःचं घरही बांधतोय. कधी आलात तर माझ्या हँडमेड लोणच्याची भेट देईन. घरातले इतर लोक आश्चर्याने आणि आदराने पाहू लागले. त्याच घरात एकेकाळी रश्मीची थट्टा करणारी माणसं आता तिला आदराने बोलवू लागली. त्या रात्री स्वतःच्या प्लॉटवर उभे राहून रश्मीने आकाशाकडे पाहिलं. तिचे केस वाऱ्याने उडत होते. हातात मातीचा गोळा होता आणि चेहऱ्यावर समाधान होतं. ती स्वतःशीच पुटपुटली, माझं स्वप्न आता जमीन धरतंय. मी हरले नाही, कारण मी जिद्दी सुनबाई होते. घर हे केवळ विटा आणि सिमेंटने बनत नाही, ते बनतं स्वप्नामधून, समर्पणातून आणि एकत्र येणाऱ्या माणसाच्या मायेच्या हातांनी. रश्मीच्या हातात प्लॉटच्या कोपऱ्यातील मातीचा एक तुकडा होता. त्या मातीत तिला स्वतःचा संघर्ष, घाम आणि स्वप्नांचं प्रतिबिंब दिसत होतं. ती आणि मोहित रोज संध्याकाळी त्या प्लॉटवर जात. जेव्हा प्लॉटवर खोदकाम सुरू झालं तेव्हा सासूबाई हातात नारळ घेऊन आल्या. त्यांनी नारळ फोडताना म्हटलं, ही माझ्या सुनबाईच्या मेहनतीची सुरुवात नव्हे, ही तिच्या यशाची पहिली पायरी आहे. मजुरांनी काम सुरू केलं. प्रत्येक विटा रश्मीच्या डोळ्यांसमोर ठेवल्यासारखी वाटे, कारण त्या विटांमागे तिचा संघर्ष होता. बांधकाम चालू असतानाच रश्मीच्या व्यवसायाला नवीन ऑर्डर मिळू लागल्या. एका नामांकित सुपरमार्केट चेनने तिला त्यांच्या आउटलेटसाठी हस्तकला वस्तूंची मागणी दिली होती. हे काम करणं एकट्या रश्मीसाठी शक्य नव्हतं, म्हणून तिने गावातील इतर महिलांना बोलावलं. तुम्ही घरी बसून काम करा, मी सगळं साहित्य देईन. जो माल तयार होईल त्यासाठी मी तुम्हाला योग्य मोबदला देईन. तिच्या या उपक्रमामुळे गावातल्या अनेक महिलांना रोजगार मिळाला. आता रश्मी हस्तकला हे एक ब्रँड होतं, केवळ वस्तूंचं नव्हे तर महिलांच्या स्वाभिमानाचं. सासूबाई सकाळी उठून बॅच तयार करायला मदत करत. मोहित कार्यालयातील कामं पूर्ण करून घरी येऊन पॅकिंगमध्ये हातभार लावत असे. सोनल तर लेबल लावण्याचं काम अगदी मन लावून करायची. पण अडचणी संपत नाहीत. सप्टेंबर महिन्यात अचानक सिमेंट कंपनीचा स्ट्राईक जाहीर झाला. बांधकाम पूर्ण होण्याच्या टप्प्यावर होतं. रश्मीने आधीपासूनच साठवलेली रक्कम बांधकामात झपाट्याने खर्च झाली होती. बँकेकडून मिळालेलं लोन संपत आलं होतं. त्या रात्री रश्मीने घराच्या प्लॉट शेजारीच उभं राहून आकाशाकडे पाहिलं. देवा, एवढं दूर आलो, आता थांबायचं नाहीये मला, काहीतरी मार्ग दाखव. दुसऱ्या दिवशी गावातील अनेक महिलांनी स्वतःहून तिच्याकडे येऊन सांगितलं, रश्मीताई, आम्ही जे पैसे कमावलेत ना त्यातलाच काही भाग आम्ही तुमचं घर बांधण्यासाठी देतो. कर्ज नाही, प्रेम आहे. हे ऐकून रश्मीचं काळीज भरून आलं. तिने नम्रपणे नकार दिला, पण त्या स्त्रियांनी हट्ट केला. तुम्ही आम्हाला रोजगार दिला, आत्मविश्वास दिला, आता आमचा हक्क आहे.
तुमचं घर आमच्या हृदयातून उभं राहावं. आणखी एक आश्चर्य त्याच दिवशी घडलं. त्याच नातेवाईक घरातून जिथे त्यांची थट्टा झाली होती त्यांच्या दीर वहिनी आले. रश्मी, आम्ही चुकलो, पण खरं सांग, तू आमच्या नजरेत बदलली आहेस. हे घे, काकांनी एक छोटीशी भेट दिली आहे घरासाठी. एक लहानशी देवाची मूर्ती त्यांच्या हातात होती. बांधकाम सुरू होतं. सोनलची परीक्षा जवळ आली होती, तरी ती दर संध्याकाळी घरावर येत असे आणि म्हणे, इथेच माझं अभ्यासाची खोली असणार ना आई. सासूबाईंनी एक दिवस झाडाझडती करत विचारलं, रश्मी, मी तुझ्यासाठी एक मांडणी सुचवू का? देवघरासमोर तुझी ऑफिस डेस्क ठेवूया का? त्यांचं बोलणं ऐकून रश्मीला हसू आलं. आई, आता तुम्ही माझी ऑफिस इंटिरियर डिझायनर झालात वाटतं. मोहित कधी कधी म्हणायचा, आपलं घर जसं उभं राहतंय तसं आपलं प्रेमही नवं उभं राहतंय ग. डिसेंबर उजाडला. शेवटच्या महिन्यात कडाक्याचं थंडीचं वातावरण आणि घराच्या छतावर स्लॅबचं काम पूर्ण झालं. रश्मीचा व्यवसाय आता दिवाळीमुळे चांगला चालत होता. नवीन ऑर्डर्स आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शन लावणं हे तिचं दिवसाचं काम झालं होतं. मोहितने तिच्यासाठी एक सरप्राईज तयार केलं. तिच्या ब्रँडचं एक छोटंसं वर्कशॉप शेड त्यांनी प्लॉटच्या बाजूला बांधलं. ते त्याने तिला न सांगता केलं. हे काय? तिने विचारलं. ही तुझी जागा आहे, तुझ्या स्वप्नांची कार्यशाळा. मार्च महिना उजाडला. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गृहप्रवेशाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. रश्मीने सगळी तयारी केली, पण साधेपणात. घरातली सजावट तिच्या हस्तकलेच्या वस्तूंनी केली होती. प्रत्येक कोपऱ्यात तिच्या हातांनी आणि कलेची खूण होती. पूजेच्या दिवशी रश्मीने घरात पाय ठेवताना डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसले. हे फक्त घर नाही आई, हे माझं अस्तित्व आहे. आता रश्मीचं घर एक प्रतीक बनलं होतं. एका जिद्दी सुनबाईचं स्वप्न, एका कुटुंबाची साथ आणि संघर्षातून उभा राहिलेला संसार. गावातील लोक तिला पाहून प्रेरणा घेऊ लागले. रश्मीताईसारखी व्हायचंय हे वाक्य आता मुलींना उद्दिष्ट वाटू लागलं. आता ती केवळ गृहिणी नव्हती, ती होती एक मार्गदर्शक, एक उद्योजिका, एक घर बांधणारी शिल्पकार. त्या रात्री रश्मी नवीन घराच्या गॅलरीत उभी होती. तिच्या हातात सोनलने रंगवलेली एक फ्रेम होती. त्यावर लिहिलं होतं, इथे प्रेम उगम पावतं आणि एक स्वप्न वास्तव्य झालं. रश्मीने ते वाचलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आकाशाहून मोठा वाटत होता. कारण जिद्द संपली नव्हती, ती सुरुवात होती पुढच्या उंच झेपेची. जेव्हा स्वप्न पूर्ण होतात तेव्हा काही जण थांबतात, पण काहींचा प्रवास तिथूनच सुरू होतो. गृहप्रवेशाच्या नंतर पहिला दिवस उजाडला. रश्मी गॅलरीत बसून सूर्याचं तेज न्हाळत होती. त्या उष्णतेमध्ये काहीतरी नवं उगमत होतं. एक प्रश्न, आता पुढे काय? तिचं घर पूर्ण झालं होतं, व्यवसाय चालू होता, कुटुंब तिच्यासोबत होतं, पण तिचं मन मात्र अजूनही काहीतरी शोधत होतं. मोहितने तिला विचारलं, रश्मी, एवढं सगळं झालं, आता थोडी विश्रांती घे ना. ती हसली, म्हणाली, माझ्यासाठी विश्रांती म्हणजे थांबणं नव्हे रे, पुढचं स्वप्न बघणं आहे. रश्मीच्या प्रेरणेमुळे गावातल्या अनेक महिलांनी घरबसल्या छोट्या व्यवसायांना सुरुवात केली. कोणीतरी पापड बनवायला लागलं, कोणी शिलाई शिकवायला लागली. रश्मी त्यांना मार्गदर्शन करत असे, बाजारपेठेपर्यंत पोहोचवायला शिकवत असे. एके दिवशी सोनलने विचारलं, आई, तू का नाही एक शिक्षक वर्ग काढत स्त्रियांसाठी, जिथे त्या उद्योग, मार्केटिंग आणि आत्मविश्वास शिकतील? हा विचार रश्मीच्या मनात झणझणीत वीज होऊन चमकला. रश्मीने तिच्या घराच्या मागच्या बाजूस एक जुना गोदाम सदृश्य कोपरा साफ केला. तिथे तिने एक लहानसं शिक्षण केंद्र सुरू केलं. नाव ठेवलं स्वावलंबिनी.
प्रत्येक रविवारी 10 वाजता त्या केंद्रात गावातल्या आणि शेजारच्या वाड्यामधल्या महिला यायच्या. रश्मी त्यांना शिकवत असे. व्यवसायाची प्राथमिक माहिती, पैशांचे नियोजन, सोशल मीडिया वापरून वस्तूंचं प्रदर्शन, घर व व्यवसाय यांचा समतोल राखणं. एकदा एक वृद्ध महिला तिच्याकडे आली आणि म्हणाली, बाळा, मी तर शिकले नाही, पण मी माझ्या नातवाला सांगते की तो सुद्धा उद्योजक व्हावा. रश्मीच्या स्वावलंबीनीच्या यशाची चर्चा जिल्हा पातळीवर झाली. अचानक एक दिवस तालुक्याच्या महिला अधिकारी स्वतः रश्मीच्या घरी आल्या. कामाचं कौतुक केलं. रश्मी थक्क झाली. माझं? पण मी काही मोठं केलं नाही. त्यावर त्या अधिकारी म्हणाल्या, म्हणूनच ज्याला वाटतं की त्याने काही विशेष केलं नाही तोच खरा हिरा असतो. या सगळ्यात सोनलही बदलत होती. पूर्वी थोडीशी लाजरी अबोल असणारी सोनल आता अधिक आत्मविश्वासू झाली होती. ती आईसोबत वर्गात बसायची, शिकायची आणि नंतर घरी येऊन स्वतःचे डिझाईन्स तयार करायची. आई, मी फॅशन डिझाईनमध्ये शिकायचं ठरवलंय. रश्मीचा आनंद गगनात मावेनासा झाला. एक दिवस गावातल्या 2 तरुण मुलींना त्यांच्या कुटुंबांनी वर्गात येण्यास विरोध केला. घरात काम करायचंय, अभ्यास नाही, उद्योग नाही. त्या मुली रडत रश्मीकडे आल्या. त्यांना पाहून रश्मी पुन्हा एका जुन्या क्षणात गेली. ती पहिल्यांदा व्यवसाय सुरू करत होती तेव्हा तिला सुद्धा विरोध झाला होता. ती त्या मुलींच्या घरी गेली, त्यांच्या मातांना समजावलं, उदाहरणं दिली आणि हळूहळू त्या घरातही बदल घडला. पुढे काही महिन्यांनी एका महिला सक्षमीकरण परिषदेत रश्मीला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावण्यात आलं. मोठ्या स्टेजवर रश्मी उभी होती. शेकडो महिलांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या होत्या. मी एक भाड्याच्या घरात राहणारी सून होते. लोकांनी माझी थट्टा केली, पण मी ती अपमानाची ठिणगी एका ज्वालामुखीत बदलली. घर बांधलं, व्यवसाय उभा केला आणि आता मी उभी आहे तुमच्यासमोर. ही माझी नाही, आपली सगळ्यांची कहाणी आहे. पुढे टाळ्यांचा कडकडाट झाला. मोहित, सासूबाई, सासरे आणि सोनल चौघेही तिच्या यशाची मुखसावली बनून तिला बळ देत होते. एक दिवस मोहित म्हणाला, रश्मी, एक गोष्ट लक्षात ठेव. तू जिथे पोहोचलीस तिथपर्यंत मलाही पोहोचायचे. आता माझं नोकरीवर अवलंबून असणं पुरे झालं. मीही माझं स्वतःचं काहीतरी सुरू करणार. रश्मी हसली. माझ्या यशात तुझा वाटा आहे. आता तुझं यश एकत्र अनुभवायचंय. स्वावलंबीनी आता जिल्हा पातळीवर पोहोचत होती. रश्मीने ऑनलाईन क्लासेस सुरू केले, वेबिनार घेतले आणि ग्रामीण महिला उद्योजकांसाठी एक स्वतंत्र वेबसाईट सुरू केली. संध्याकाळी सासूबाई गॅलरीत रश्मीच्या शेजारी बसल्या होत्या. रश्मी, तू खूप जिद्दी आहेस. हो आई, सुरुवातीपासून. रश्मी हसली. आज मला वाटतं त्या जिद्दीपणामध्येच खरं सौंदर्य होतं. तू आम्हाला फक्त घर दिलं नाहीस, स्वतःवर विश्वास ठेवण्याचं बळ दिलंस. रश्मीने त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं. डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. कथा संपते, पण प्रवास सुरू राहतो. आज रश्मी केवळ जिद्दी सुनबाई राहिलेली नाही. ती आहे एक मार्गदर्शक, एक बदल घडवणारी आणि हजारो महिलांच्या स्वप्नांची ज्योत. ती म्हणते, स्वप्न पाहणं हे महत्त्वाचं नाही, ती पाहिल्यावर पूर्ण करायला उठणं हे खऱ्या जिद्दीपणाचं लक्षण असतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.